नमस्कार शेतकरी मित्रांनो, तर अवकाळी पावसाने नुकसान झालेल्या शेतकऱ्यांना मोठा दिलासा. 1,69,000 शेतकऱ्यांसाठी 166 कोटींची नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. मित्रांनो, जाणून घेऊया याबद्दलची सविस्तर अपडेट आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून. तर शेतकरी मित्रांनो, फेब्रुवारी आणि मार्च 2026 मध्ये अवकाळी पावसाने महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान केलं होतं. तर त्या नुकसानीची भरपाई देण्यासाठी राज्य शासनाच्या माध्यमातून अखेर 18 मे 2026 रोजी दोन महत्त्वाचे शासन निर्णय म्हणजे GR काढण्यात आलेले आहेत. तर या दोन GR द्वारे जवळपास एकूण 22 जिल्ह्यातील 1,69,889 शेतकरी बांधवांना एकूण 166 कोटी रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. तर या व्हिडिओमध्ये आपण कोणत्या विभागातील किती शेतकऱ्यांना किती रुपयांचा निधी मिळणार हे सर्व माहिती जाणून घेणार आहोत. तर शेतकरी मित्रांनो, यंदा म्हणजे 2026 फेब्रुवारी आणि मार्च महिना महाराष्ट्रातील शेतकऱ्यांसाठी खूप महत्त्वाचा होता. कारण हे 2 महिने साधारणपणे रब्बी पीक काढणीला येताच त्यामध्ये गहू असेल, हरभरा असेल, ज्वारी असेल, कांदा असेल अशी पिकं असतात. तर या पिकांच्या काढणी पश्चातच मोठ्या प्रमाणावरती अतिवृष्टी झाली आणि यामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालं. तर राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये अवकाळी पावसानं थैमान घातलं. शेतकऱ्यांनी तालुका आणि जिल्हा पातळीवर यासाठी नुकसानीचे अर्जही केले, पंचनामेही झाले आणि त्यानंतर ही नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. आता यामध्ये एकूण 22 जिल्ह्यांचा समावेश करण्यात आलेला आहे. मित्रांनो, आता हे जे 2 GR निर्गमित करण्यात आलेले आहे, तर यामध्ये 18 मे 2026 रोजी राज्य सरकारने 2 स्वतंत्र GR काढलेले आहेत. आता एका GR मध्ये फेब्रुवारी महिन्यातील नुकसानीसाठी आणि दुसरा जो GR आहे तर तो GR मार्च महिन्यातील नुकसानीसाठी, म्हणजे हे 2 फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांसाठी 2 GR निर्गमित करण्यात आलेले आहेत. तर यामध्ये वेगवेगळ्या जिल्ह्यांमध्ये वेगवेगळ्या पिकांचं नुकसान झालेलं आहे. त्यामुळे दोन्ही कालावधीसाठी स्वतंत्र पडताळणी झाली आणि स्वतंत्र मंजुरीही या वितरणास देण्यात आलेली आहे. मित्रांनो, आता यामध्ये महत्त्वपूर्ण अशी अट घालण्यात आलेली आहे की कोणत्याही शेतकऱ्याला एकाच हंगामात दोनदा नुकसान भरपाई मिळणार नाही. म्हणजेच जर एखाद्या शेतकऱ्याला फेब्रुवारीच्या GR मधून नुकसान भरपाई मिळाली असेल तर त्यांना मार्चच्या GR मधून दुसऱ्यांदा नुकसान भरपाई मिळणार नाही. तर शेतकरी मित्रांनो, ही संपूर्ण महत्त्वपूर्ण अशी अट त्यामध्ये घालण्यात आलेली असून नुकसान भरपाई आता शेतकऱ्यांसाठी मंजूर करण्यात आलेली आहे. तर यामध्ये आपण जर पाहिलं तर नाशिक विभागातील एकूण 1,46,577 शेतकऱ्यांना तब्बल 145 कोटी 87,70,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आली. म्हणजे राज्याच्या एकूण 166 कोटीपैकी जवळजवळ 88% रक्कम हे एकट्या नाशिक विभागाला आहे. याचं कारण म्हणजे या भागात अवकाळी पावसाचा फटका सर्वाधिक बसला आणि शेतकऱ्यांची संख्याही जास्त आहे. तर नाशिक जिल्ह्यातील 65,756 शेतकऱ्यांना एकूण 73 कोटी 34,94,000 रुपये मंजूर झाले आहेत. आता या एकट्या जिल्ह्याचा आकडा सर्वात मोठा आहे. त्यानंतर जळगाव जिल्ह्यातील 37,991 शेतकऱ्यांना 31 कोटी 14 लाख रुपये, तर अहिल्यानगर जिल्ह्यामध्ये 27,602 शेतकऱ्यांना 25 कोटी 20 लाख रुपये, तसेच धुळे जिल्ह्यातील 14,275 शेतकऱ्यांना 15 कोटी 51 लाख रुपये आणि नंदुरबार जिल्ह्यातील 953 शेतकऱ्यांना 66,57,000 रुपये मंजूर करण्यात आले आहेत. आता यामध्ये नाशिक विभागात कांदा असेल, द्राक्ष असेल आणि अन्य फळपिकांचं मोठ्या प्रमाणावरती उत्पादन होतं. त्यामध्ये अवकाळी पावसात ही पिकं सर्वात जास्त बाधित होतात, कारण ती नाजूक असतात आणि ते पावसाचा एकही तडाखा किंवा ऊन सहन करू शकत नाही. तर मित्रांनो, त्यानंतर पुणे विभागाचा विचार केला तर पुणे विभागात एकूण 11,626 शेतकऱ्यांना 10 कोटी 52 लाख 32,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. यामध्ये पुणे जिल्ह्यातील 8,509 शेतकऱ्यांना 7 कोटी 13 लाख 37,000 रुपये, सांगली जिल्ह्यामध्ये 3,117 शेतकऱ्यांना 3 कोटी 38 लाख 95,000 रुपये. पुणे विभागातील सातारा जिल्ह्याचा यामध्ये अद्याप समावेश नाही. तर साताऱ्यातही फेब्रुवारी आणि मार्चमध्ये मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेलं होतं, परंतु त्याचा समावेश अद्याप करण्यात आलेला नाही. त्यानंतर छत्रपती संभाजीनगर विभागामध्ये 7,322 शेतकऱ्यांना एकूण 5 कोटी 68 लाख 22,000 रुपयांची नुकसान भरपाई मंजूर झाली. यात धाराशिव जिल्ह्यातील 3,315 शेतकऱ्यांना 1 कोटी 39 लाख
1,39,36,00,000 रुपये. जालना जिल्ह्यातील 2,857 शेतकऱ्यांना 2,52,90,000 रुपये. हिंगोली जिल्ह्यातील 498 शेतकऱ्यांना 45,03,000 रुपये. नांदेड जिल्ह्यातील 496 शेतकऱ्यांना 23,68,000 रुपये आणि लातूर जिल्ह्यातील 496 शेतकऱ्यांना 23,68,000 रुपये. लातूर जिल्ह्यातील 156 शेतकऱ्यांना 21,25,000 रुपये मंजूर करण्यात आलेले आहे. त्यानंतर नागपूर विभागातील फेब्रुवारी आणि मार्च या 2 महिन्यांसाठी स्वतंत्रपणे नुकसान भरपाई मंजूर झालेली आहे. त्यामध्ये मार्च महिन्यासाठी नागपूर जिल्ह्यातील 250 शेतकऱ्यांना 25,62,000 रुपये, चंद्रपूर जिल्ह्यातील 846 शेतकऱ्यांना 75 लाख रुपये, फेब्रुवारी महिन्यासाठी नागपूर जिल्ह्यातील 1,746 शेतकऱ्यांना 1,14,67,000 रुपये, तर भंडारा जिल्ह्यातील 105 शेतकऱ्यांना 2,05,000 रुपये आणि गडचिरोली जिल्ह्यातील 443 शेतकऱ्यांना 36,75,000 रुपये अशा प्रकारची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. त्यानंतर सिंधुदुर्ग जिल्ह्यातील 221 शेतकऱ्यांना 12,67,000, रत्नागिरी जिल्ह्यातील 192 शेतकऱ्यांना 11,46,000 रुपये. त्यानंतर अमरावती जिल्ह्यातील 475 शेतकऱ्यांना 22,95,000 रुपये, यवतमाळ जिल्ह्यातील 77 शेतकऱ्यांना 12,71,000 रुपये आणि वाशिम जिल्ह्यातील 9 शेतकऱ्यांना 77,000 रुपये अशा पद्धतीची नुकसान भरपाई मंजूर करण्यात आलेली आहे. मित्रांनो, आता या पद्धतीची नुकसान भरपाई जी मंजूर करण्यात आलेली आहे, तर यामध्ये जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर काय करायचं, तर जूनच्या पहिल्या आठवड्यानंतरही जर तुम्हाला पैसे आले नाहीत तर आधी तुम्हाला हे तपासायचं आहे की तुमचं नाव पंचनाम्यात आहे का. तहसीलदार कार्यालयात जाऊन तुम्हाला विचारायचं आहे की तुमचं नाव लाभार्थी यादीत आहे का. त्यानंतर बँक खातं आधारशी लिंक आहे का ते तपासायचं आहे आणि हे सर्व जर ठीक असेल तर जिल्हाधिकारी कार्यालयात लेखी अर्ज द्यायचा आहे. GR नंबर आणि तारीख तेथे सांगायची आहे 18 मे 2026 आणि तुमची नुकसान भरपाई का आली नाही याची चौकशी तेथे तुम्हाला करायची आहे. तर मित्रांनो, सातारा जिल्ह्यातही शेतकऱ्यांनी पुढील GR साठी वाट बघायची आहे, कारण सातारा जिल्ह्याचा यामध्ये संपर्क आलेला नाही. तर शेतकरी मित्रांनो, अशाच माहितीसाठी आपल्या YouTube चॅनलवरती नवीनच असाल, पहिल्यांदाच भेट देत असाल तर नक्की सबस्क्राईब करा. तोपर्यंत धन्यवाद.